आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता महापत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडेल। यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत। तसंच शिवसेनेमध्ये 2018 साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ सुद्धा या पत्रकार परिषदेदरम्यान दाखवले जाण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेमध्ये काही कायदेतज्ञांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आणि ते देखील आपलं मत मांडतील असं सांगितलं जातंय। त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेवर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद, सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे। अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, जनतेसमोर जाण्याची। तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत। पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत, हे पोल खोल करतील या निकालाची। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।